हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी रेसिपीज मार्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण रविवार असल्यामुळे चिकन बनवणार आहोत, पण चिकनची वेगळी रेसिपी बनवणार आहोत। तर आज हिरव्या मिरच्यांमधलं चिकन आपण बनवणार आहोत, त्याला खरडा चिकन असे म्हणतात। तर त्यासाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा आपण पाहून घेऊया। तर हे पाहू शकता तुम्ही, मी मसाला बनवून घेतलेला आहे। तर मसाल्यामध्ये 2 टेबलस्पून धने, 1 चमचा जिरं, थोडेसे लवंग, थोडेसे मिरे आणि 2 तमालपत्र आणि 2 इंच खोबरं आणि 3 कांदे, 2 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर, हे सगळं वाटण भाजून बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे। नंतर त्यासाठी लागणारं चिकन मसाला, धने जिरे पूड आणि चवीपुरते मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही, चिकन मी शिजवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे चिकन शिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि फोडणीसाठी 1 कांदा घातलेला आहे। अशा प्रकारे शिजवून घ्यायचं, त्याचा असा स्टॉक तयार होतो आणि हा स्टॉक तुम्ही लहान बाळांना खायला प्यायला देऊ शकता। तर आता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। तर आता पाहू शकता तुम्ही, कढईमध्ये मी 3 ते 4 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। तेलाच्या तेल पळ्या 3-4 त्या घालून घेतलेल्या आहेत। तर त्यामध्ये आता आपण सर्वप्रथम हे वाटण केलेलं आहे, तर हे परतून घेऊया टाकून त्याच्यामध्ये। हे वाटण तुम्ही पाहू शकता, 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं। असं त्याला तेल सुटलं पाहिजे कढईला, म्हणजे हे वाटण परतून तयार आहे बाकीचं साहित्य घालण्यासाठी। मी मगाशी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरले, हिरव्या मिरच्यांचं चिकन आहे हे। तर त्याच्यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या परतून घातलेल्या आहेत, त्याच्यामुळं बाकीचं तिखट टाकण्याची काही गरज नाहीये। आता त्यात आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। पहिलं धने जिरे पूड टाकून घेऊया। त्यानंतर पाहू शकता चिकन मसाला आणि मीठ। आता हे सर्व साहित्य छान एकजीव होऊपर्यंत परतून घ्यायचं। एक 2-3 मिनिटं हे आपण परतून घेऊया, अगदी तेल सुटेपर्यंत। ही रेसिपी आहे, तुम्ही घरी करून बघू शकता, अशी छान होते ना, म्हणजे वेगळं काहीतरी। हिरव्या मिरच्यांमधलं चिकन तुम्ही घरी ट्राय करू शकता, गावाकडे वगैरे करतात, तुम्ही कधी गावाकडे गेले तर पाहत असाल। तर ते आज आपण ट्राय केलेलं आहे। पाहू शकता तुम्ही मसाल्याला कसे बाजूने तेल सुटते। तर पाहू शकता तुम्ही, आपला मसाला परतून तयार आहे। आता आपण याच्यामध्ये जे चिकन शिजवलेलं आहे ना, ते टाकून घेऊया। पाहू शकता आपल्या मसाल्याला बाजूने तेल सुटलेलं आहे। तर मसाला चांगला 2-3 मिनिटं होईपर्यंत तळून घ्यायचा, अगदी त्यातलं पाणी निघूसपर्यंत। कारण
मसाल्याला जर कच्चापणा राहिला ना तर भाजी व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे मसाला छान परतून घ्यायचा। तर पाहू शकता तुम्ही असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। तर मसाला छान परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण शिजवलेलं चिकनचा स्टॉक टाकून घेऊया। तर पाहू शकता तुम्ही चिकन मी शिजवून घेतलेलं आहे। हे आळणी पाणी तुम्ही लहान मुलांना, घरातल्या वयस्कर माणसांना वगैरे देऊ शकता। ह्याच्यामुळे इम्युनिटी चांगली राहते आणि हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं। आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। हे असं छान हलवून घ्या पहिलं, कारण ते अंगावर उडलं नाही पाहिजे। आणि मग हे राहिलेलं चिकन वगैरे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। चमच्याने टाका, कारण सर्व साहित्य गरम असतं आणि ते अंगावर उडून भाजण्याची शक्यता असते, त्यामुळे हे काम करताना एकदम सावकाश करा। तर हे ह्याच्यात टाकू का? तर पाहू शकता तुम्ही आपल्या चिकनला मस्त उकळी आलेली आहे आणि तरी देखील तुम्ही बघू शकता कशी भन्नाट आलेली आहे। सुगंध तर एवढा छान येतोय ना याचा, अप्रतिम। हे तुम्ही भाकरी बरोबर, रोटी बरोबर, भाता बरोबर, कशा बरोबर पण खाऊ शकता। याची चव अप्रतिम लागते। आता हे 2 मिनिटं आपण उकळलेलं आहे। गार्निशिंग साठी त्याच्यावरती कोथिंबीर आपण टाकून घेऊया। कोथिंबीर ही उकळी येताना टाकायची, कारण आधी जर टाकली ना ती तेलामध्ये काळी पडते। सगळं झाल्यानंतर उकळी येताना वरती टाकायची, म्हणजे त्याचा छान वास लागतो। तर पाहू शकता आपली कशी तरी आलेली आहे आणि आपलं चिकन बनवून खाण्यासाठी तयार आहे। तर पाहू शकता तुम्ही आपण छान 3-4 मिनिटं उकळी आणून घेतलेली आहे। तर आता आपलं हे हिरव्या मिरचीचं खरडा चिकन खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही घरी देखील बनवून पाहू शकता, अप्रतिम ह्याची चव लागते। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाऊन झाल्यानंतर कमेंट करायला विसरू नका की कशी होती रेसिपी, आणि चॅनलला सपोर्ट नक्की करा। धन्यवाद।